रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून नारायण राणेंना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर नारायण राणे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सामंत कुटुंबियांची भेट घेतली आहे। किरण सामंत शिवसेनेतून इच्छुक होते, त्यामुळे निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी ही भेट घेतल्याची माहिती मंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे। शिवसेनेकडून उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हे उमेदवार म्हणून इच्छुक होते। तसंच भारतीय जनता पार्टीकडून आदरणीय राणेसाहेब हे सुद्धा इच्छुक होते। शेवटी या संदर्भातला निर्णय जो आहे तो महायुतीचे वरिष्ठ नेते हे सर्व घेणार होते, परंतु खाडती असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये अतिशय चांगला वातावरण आहे। प्रत्येक जणांनी हे ठरवलं होतं, मग तो भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता असेल, शिवसेनेचा असेल किंवा राष्ट्रवादीचा असेल, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल, प्रत्येक घटक पक्ष यांनी नरेंद्र मोदींना पंतप्रधान बनवण्याचं ठाम ठरवलं आहे। त्यांनी असं ठरवलंच आहे की महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्या उमेदवाराच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायचं। काल उमेदवारी घोषित झाली। उमेदवारी घोषित झाल्या आदरणीय राणेसाहेब हे वरिष्ठ नेते आहेत, त्यांनी स्वतः उदय सामंतजी यांना फोन केला आणि त्यांनी सांगितलं की मला तुमच्या कुटुंबाशी येऊन भेटायचं आहे। त्यामुळे काल रात्री आम्ही सर्वजण एकत्रपणे त्यांच्या घरी गेलो, त्यांच्या कुटुंबियांशी सगळ्यांची भेट घेतली आणि त्यांना येणाऱ्या काळामध्ये या निवडणुकीचा लागणारा कालावधी अत्यंत कमी आहे, कमी दिवस उरलेले आहेत, त्यामुळे एकत्रपणे प्रचार कसा करावा या दृष्टिकोनातून सर्वच्या सर्व नियोजन लवकरात लवकर करावं या संदर्भातले 1 तास बसून त्याची सुद्धा पूर्णच्या पूर्ण आखणी केली आहे आणि आजपासून महायुतीचे सर्व कार्यकर्ते एकत्रपणे या निवडणुकीला सामोरे जातील आणि आम्हाला खात्री आहे की महायुतीचा विजय, राणेसाहेबांचा विजय हा निश्चित आहे।